गोण्या दिल्या माझ्या समोर दिसले तेव्हा त्यांना विचार म्हणलं मी काय विचारू त्यांना, मी तुमच्याकडे आलो ना, तुम्ही म्हणाल त्यांना करे भाऊ तू 2 गोण्या दिल्या का 4 गोण्या दिल्या का, हे काम कोणाचं आहे त्यांचे, माझं काम आहे का, त्यांचं काम आहे ना. तक्रार यांच्याकडे घेऊन आल्यानंतर यांनी सांगायचं विचारायचं ना कोणाला गोण्या दिल्या. मग याचा अर्थ काय होतो तर तुम्ही बाहेरच्या लोकांना गोण्या देत्या, स्थानिक ग्रामस्थांना गोण्या देत नाही. अधिकारी तुमचे व्यवस्थित बोलू राहिलो तो पोटवर करून असं तसं बोलू राहिले एकदम. तुम्हाला त्याचा पुरावा पाहिजे नसेल तर तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे काढा, आमच्यावर विश्वास नसेल तर ते दाखवा. एवढं बोलणं झालं मी माझं निघून गेलो. लगेच काय तुम्ही देशमुख त्या लोकांनी म्हणलं माझ्याकडे रेकॉर्डिंग होत कधी याच्या व्यतिरिक्त जर माझ्याकडे काही असा शब्द त्यांनी मानसिकता अशी अरे तू 2 मिनिट ऐक माझं. आम्ही तुमच्याकडे तक्रार मांडायला आलो असा विषय जिल्ह्यात अग्रणी सहकारी सोसायटी तसेच शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून नावलौकिक असलेली शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत शिर्डीतील स्थानिक शेतकरी बांधवांना वंचित ठेवून आजूबाजूच्या गावातील सभासद नसलेल्या शेतकऱ्यांना युरिया देण्यात येत असल्याबाबत माजी नगरसेवक पप्पू गायके यांनी सचिव संदीप बढे यांच्याकडे तक्रार केली असता मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न देता सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे देत असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप पप्पू गायके यांनी केला असून याबाबत लागलीच पप्पू गायके यांनी सोसायटी चेअरमन संचालक मंडळाला बोलावून घेत त्यांच्या पुढे आपली नाराजी व्यक्त केली. सोसायटीच्या सभागृहात संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी पप्पू गायके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या पप्पू गायकेंनी मला आता युरिया गोणी नको, मात्र स्थानिक माजी नगरसेवक असलेल्या शेतकरी पुत्रांसोबत जर अधिकारी अशा पद्धतीने वर्तन करत असतील तर सामान्य शेतकऱ्यांशी कसं बोलत असतील असा उद्विग्न सवाल करत मागे एका ज्येष्ठ ग्रामस्थानं म्हटल्याप्रमाणे शिर्डीत खरोखर अधिकारशाही माजली असल्याचा आरोप केला व याबाबत नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत सोसायटीचे संचालक प्रमोद गोंदकर यांना विचारणा केली असता त्यांनी हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला असून सोसायटीचे सचिव नियमानुसारच युरियाचं वाटप करत असून सोसायटीत नियमबाह्य कोणतेही वाटप करण्यात येत नाही. पप्पू गायके हे सभासद नसल्याने त्यांना नियमानुसार थेट युरिया गोणी देता येत नाही. मात्र शिर्डीतील शेतकरी बांधवांची कुठलीही अडवणूक होऊ नये अशी आमची सर्व संचालक मंडळांची भूमिका आहे. तरी सचिवांकडून कामाच्या व्यापात अनावधानानं काही शब्द निघाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो व यापुढील काळात असा काही प्रकार होणार नाही याची आम्ही संचालक मंडळ व सचिव काळजी घेऊ असा खुलासा संचालक प्रमोद गोंदकर यांनी केलाय. आज शिर्डी विकास सोसायटी येथे सकाळी मला काही शेतकरी सभासद नसलेले शेतकऱ्यांचा फोन आला की युरिया गोण्या मिळत नाही. ठीक आहे म्हणलं मग बडे साहेबांकडे चर्चा करू, आपण जाऊ तिथं. बडे साहेबांकडे आले असता आज तर त्यांना सांगितलं बाबा की तुम्ही आज युरियाच्या गोण्या का देईना बाबा. तर त्यांनी सांगितलं की जो सोसायटीचा सभासद कार्ड आहे त्यालाच युरिया गोण्या देण्यात येईल. ठीक आहे मग ही विचारणा करून मी माझं प्रांत कार्यालय इथे काम करण्यासाठी गेलो आणि तिकडून खाली उतरल्यानंतर बघितलं तर इथं सोसायटीमध्ये 2 व्हीलर बाहेरच्या गावचे असलेले काही माणसं, त्यांचं नाव घेत नाही मी, बाहेरच्या गावचे असलेल्या रुई शिवारातील काही पिंपळवाडी काही नांदुर्की या भागातील काही शेतकरी गोण्या घेऊन जाताना आढळले आम्हाला. तर मी त्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो तर म्हणलं साहेब तुम्ही एक 5 मिनिटापूर्वी बोलले का सभासद असलेल्या लोकांना युरिया देण्यात येईल, मग हे 2-2, 4-4 गोण्या कशा दिल्या तुम्ही. तर त्यांना विचारलं तर ते म्हणेन ते मला विचारू नका, त्या समोरच्या माणसाला विचारा. तुम्हाला विचारू नको म्हणजे तुम्ही संस्थेचे सचिव आहात, आम्ही प्रश्न तुमच्याकडेच मांडणार ना. नाही म्हणे त्यांना विचारा, मला काही माहीत नाही म्हणे. म्हणले असं कोणता प्रश्न आहे. असं करता करता या सचिवांनी आमच्याशी वाद घातला, नको ते शब्द वापरले वेगवेगळे. तुम्ही कोण सांगणारे आम्हाला, तुम्ही कोण आहे काय आहे. आता आम्ही या गावातले शिर्डीतले स्थानिक ग्रामस्थ आहोत, हे स्थानिक ग्रामस्थांना उमजून द्या ना. हे अधिकारी जर का 15 वर्षापासून एकाच खुर्चीवर बसलेले, नेमकी यांचा संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा नेमकी एवढं काय चांगलं काम करू राहिलं 15 वर्षापासून एकाच ठिकाणी, आणि साधं युरियाची गोणी सुद्धा देत नाही शेतकऱ्यांना. याचा अर्थ काय. तर आज आपण याविषयी चेअरमन असतील आपल्या शेळके मॅडम,
किंवा व्हाईस चेअरमन प्रमोद काका असन, त्याच्यानंतर संचालक नितीन भाऊ असतील, विकास भाऊ असतील, गायकवाड साहेब असतील, आपले बाळूमामा जाधव जगताप असतील, यांना बोलून घेऊन त्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत. तर ह्या गावामध्ये असं दिसतंय काही प्रमाणामध्ये माग एका ज्येष्ठ नागरिकांनी एका बाईटमध्ये बाईट दिली का या गावामध्ये अधिकारीशाही जास्त माजली, आणि ती आज दिसून आला आम्हाला का खरंच अधिकारीशाही नाही तर जास्त हुकूमत चालू आहे त्यांची, जास्त त्यांची चर्चा आहे, तेच हाकीत आहे सगळं. इथं संचालक लोकांना ते आता मी बघितलं मीटिंग मध्ये संचालक लोकांना सुद्धा ते बोलून देत नव्हते. याचा अर्थ काय? सामान्य शेतकऱ्यांनी जायचं कुठं? ती आमची तक्रार आहे. आम्ही या तक्रारीबाबत या सचिव जे बडे आहे यांची तक्रार आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत, व या अधिकाऱ्यांना अशा अधिकाऱ्यांना इथं ठेवू नये अशी आम्ही विनंती करणार आहोत. आज शिर्डी विकास सोसायटीमध्ये आमचे सहकारी अशोक भाऊसाहेब पाटील गायके यांचं आमच्या शिर्डीच्या सोसायटीचे सचिव जे आहेत त्यांच्याशी काहीतरी युरियाच्या गुन्ह्यावरून शाब्दिक वादविवाद झाले. तर त्याने आम्हाला अशोक गायके यांना आम्हाला फोन करून बोलून घेतलं. आम्हाला अनेकांना संचालकांना आम्ही या ठिकाणी आलो. त्यांचे थोडेसे वाद झाले, ती शाब्दिक थोडी चकमक झाली होती. ती चकमक जे शाब्दिकचे वाद झाले ते गैरसमजातून झाले. कारण एक तर युरिया आपल्याकडं बफर स्टॉक शासनाने ठेवली होती, ती युरिया आपल्या लोक ओपन होत नव्हती. आम्ही सर्व संचालकांनी माननीय नामदार साहेब सुजय दादा यांना सगळ्यांना सांगून प्रयत्न करून आमच्याकडे असं बफर स्टॉक आम्ही तो चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी यांनी आम्हाला पत्र देऊन मागच्या गुरु नामदार साहेब शिर्डी झाले होते. आम्ही त्यांच्या कानावर विषय घातला की युरिया आपल्याला आहे पण आपल्याला विकता येत नाही. मग आम्हाला त्यांनी 650 गोण्याचं युरियाचं आम्हाला दिली बफर स्टॉक शासनाकडून. आमच्याकडे शिर्डी सोसायटीमध्ये जवळ 1300 सभासद आहेत आज, आणि 650 गोण्या तर कशा द्यायच्या? आमची मिटिंग झाली संचालक मंडळाची. 650 गोण्या 13 सभासद मिटिंग आपण द्यायच्या कशा? मग आम्ही असं ठरवलं, सर्व संचालक मंडळ असा निर्णय घेतला की फक्त प्रत्येक सभासदाला 1 गोणी, त्याचं आधार कार्ड बघून त्याला सभासद 1 गोणी असं आमचं द्यायचं ठरलं. त्याचं OTP घ्यायचा किंवा थंब घेऊन आपण त्यांना गोणी द्यायचं असं ठरलं. त्याप्रमाणे गोणी वाटप चालू होतं. आणि सर्व सभासद एकच गोणी देत असल्यामुळं आमच्याकडे गोण्या 4 दिवस झाले आमच्याकडे गोण्या वाटप चालू होतं. परंतु दरम्यानच्या काळात काय झालं, आता गावातील काही प्रतिष्ठित शेतकरी असतात, प्रतिष्ठित लोक असतात, त्यांचे ते जर सभासद नसले तरी त्यांना पण सहकार्य करण्याची भूमिका सोसायटीची आहे आणि ती राहील. फक्त काय झालं की वादविवाद एकदा काय होतं, वादविवाद झाल्यानंतर आता सचिव ते अधिकारी असतात. सचिवाला वाटलं वाटत हे सभासद नाहीये, आपण त्यांना त्यांना गुन्हे देता येत नाही. परंतु आम्ही सचिवाला सांगितलं होतं मागं की बाबा एखादा सभासद त्याला जर गुन्हे नको असेल, त्याचा एखादा पाहुणा नातेवाईक कोणी जास्त बाहेर गावाचा जरी असला तर तुम्ही त्याला त्या गुन्हे त्याच्या सभासद नाव बिल करा, त्याला कोणी गुन्हे देऊ शकता. कारण समजा मी सभासद समजा आणि मला गुन्हे नकोय, मला गुन्हे नको, माझ्या संमतीने माझा आधार कार्ड माझं OTP घेऊन दुसऱ्याला मी गुन्हे देऊ शकतो. तशा पद्धतीने गुन्हे दिल्या. परंतु तोच गैरसमज अशोक गायके यांचा झाला. परंतु गैरसमज झाला तो ठीक आहे, आपण मान्य. परंतु अशोक गायके यांना गुन्हे देण्यासाठी सचिवांनी आम्हाला फोन करून की गावातला माणूस स्थानिक माणूस आहे, एखादी गुन्हे द्यायला हरकत नव्हती असं आमचं मत आहे. तो गैरसमज झाला. त्या गैरसमज आम्ही सर्व संचालक बसलो. अशोक गायके यांचा गैरसमज काढला. आम्ही त्यांना विनंती पण केली, तुम्हाला काय जी गुन्हे लागतील गावातली प्रतिष्ठा असल्यामुळे गुन्हे घेऊन जा. तर ते आता म्हणे आता मला गुन्हे नको, वादविवाद झाला, मला गुन्हे नको. गैरसमजाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न आता सुटलेला आहे. मी तेच सांगतो की आज ज्या सचिवाकडनं किंवा आमच्याकडे सोसायटीकडनं जे काय समजा गैरसमज किंवा काही शब्द बोलले गेले असतील त्या मी सचिवाच्या वतीने मी त्यांची माफी मागतो किंवा असं परत होणार नाही. आणि तुम्हाला शब्द देतो की असं परत स्वतः असं वादविवाद होणार नाही.